ज्याचं जे काढता येत नाही ते काढायचा विचार करताच कशाला. सारा बरोबर झाला आहे. सिलेक्शन कमिटी आहे, ऍडव्हर्टाइजमेंट आहे, फेअर कॉम्पिटिशन आहे. गव्हर्नमेंटचे माणसं तिथं होते नाही लक्षात. माणसाचा शब्द वापरला. गव्हर्नमेंटचे माणसं तिथं होते, विद्यापीठाचे माणसं तिथं होते. मला एक कळत नाही ही विद्यापीठ काय करताय. या विद्यापीठाला या कुलगुरूंनी एकत्र बसून असं शासनाला का सांगत नाही. अरे आम्ही या साऱ्या लोकांना हे आम्ही पाळलं लावू का असं नाही. या पण ते जॉईंट डायरेक्टर सुद्धा असं का सांगत नाही का कालपर्यंत आम्ही या जो पगार दिला तो नशा पाणी न घेता दिलेला. कालच्या पगारातून 20 इन्क्रीमेंट कापून घेऊन उद्या त्याची नेमणूक कशी काय करा. काय इतका सारा हसून हसून सारा पोट दुखलं जातं. कायद्यामध्ये परिस्थिती अशी आहे की क्वालिफिकेशन ऑफ ए टीचर वर्किंग इन द युनिव्हर्सिटी अँड इन द अफिलिएटेड कॉलेजेस कॅन बी प्रिस्क्राइब ओनली बाय स्टॅच्यूट and no statute can be final unless it is assented to by the chancellor. राज्याच्या राज्यपालांनी कुलपती या राज्याला संमती दिल्याशिवाय परिनियम अस्तित्वात येत नाही. आणि नेट सेट कंपल्सरी करणारा परिनियम राज्यपालांच्या सहीने या विद्यापीठामध्ये डिसेंबर 99च्या 29 तारखेला अस्तित्वात आला. नाही लक्षात आलं गडबड झाली. जर लक्षात घ्या राज्यपालांच्या संपत्तीने दिलेला हा स्टॅच्यूट आहे की ज्यांनी नेट सेट कंपल्सरी केलं. त्यानंतरच्या एकही माणसाला तुमची मान्यता द्या असा मी तुम्हाला म्हणत नाही म्हणालो नाही. कायद्याचा जर असताना तुम्ही असणार तसं काय असणार. हा कायदा पाहायला सुद्धा त्याला वेळ नाही. हा कायदा पाहायला वेळ नाही, नियम पाहायला वेळ नाही, जाहिरात पाहायला वेळ नाही, सिलेक्शन कमिटीचे रिपोर्ट पाहायला वेळ नाही. आणि सांगणारे ते जेडी आणि सांगणारे ते पीव्हीसी आणि व्हीसी नाही लक्षात आलं. कधी व्हीसी जातात कधी पीव्हीसी जातात. कोणीतरी त्याला हे सांगायला पाहिजे. आपलं काम आहे आपण सांगतो आणि त्याला अजिबात समजणार नाही असं समजण्याचं कारण नाही. त्यांना अजिबात समजणार नाही असं समजण्याचं कारण नाही. हळूहळू त्याला नक्की समजेल. हळूहळू त्याला नक्की समजेल आणि त्या दिवशी त्याला समजेल. त्या दिवशी तो प्रश्न सुटेल. आता त्याला किती दिवसात समजावं, त्याला किती दिवसात समजलं पाहिजे याचा आग्रह आपण करू शकत नाही. माझ्या दृष्टीने 1500 कोटी माझ्या दृष्टीने नेट सेट. त्याच्या पुढची तर गंमत अशी आहे की ह्या 13 मागण्या ज्या आहे या 13 मागण्यामध्ये 1, 2, 3, 8, 9 ह्या मागण्या काय आहेत मित्र. हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे तुम्ही कारवाई करत नाही. ती करणारा निर्णय काढा. 14/940 सुप्रसिद्ध प्रकरण आहे. 14/940चा 1 निर्णय झाला, 2 निर्णय झाला, 3 निर्णय झाला, 11 निर्णय झाले हायकोर्टाचे. आणि ते 4थ्या-5व्या निर्णयापासून हायकोर्टाने सुरू केलं. तुम्हाला समजत कसं नाही ते पुन्हा पुन्हा झाले. तुम्ही एकदा जिया काढा. परवा नागपूरमध्ये कंटेम्पच्या नोटिसा इश्यू झाल्या. कंटेम्पच्या नोटिसा इश्यू झाल्या की याला बोलवा. संजय कुमार हे एकदा नागपूरमध्ये आले, माफी मागितली, बुलेटिनमध्ये छापलाय आणि म्हणजे निसंकोचपणे राज्यकारभार करतात. म्हणजे याच्यापेक्षा वाईट शब्द मला माहीत आहे पण मी वापरतो. निसंकोचपणे म्हणजे आता पहा हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे कारवाई करा अशा प्रकारची मागणी संघटनेला करावी लागलं हे दुर्दैवाचं. आणि त्या मागणीवर यथावकाश प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल असं त्यांनी निघून द्यायचं हे अति दुर्दैवाचं. काय त्या घटनेची शोभा, काय त्या कायद्याची शोभा, काय त्या हायकोर्ट म्हणजे हायकोर्टाच्या निर्णयाची मागण्या येतात. त्या मागणीबद्दल पाहत नाही त्यामुळे आपलं जर मागणीबद्दल तुम्ही पाहिलं तर ते हायकोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा आणि त्याच्यावर ते असं लिहून देतात की यथावकाश मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव ठेवला जाईल. फायनान्समध्ये सध्या काही पाठवली आहे. कोर्टात नाही जात असं. कोर्ट सक्षम आहे ते त्यांना त्या दिवशी सिरियसली घेतील आणि घेऊन राहणार. म्हणजे ही काही मागणी असू शकते का. मला एक गंमत आठवली.
पंधरा प्रकल्प होण्याच्या पूर्वीची मोर्शीला पाण्याची मोठी टंचाई पडली. मांडू नदीतून मोर्शीसाठी जी जॅकवेल आहे त्याच्यामध्ये 8 दिवसापुरतं फक्त पाणी शिल्लक आहे. आणि मग तिसऱ्या लोकांमध्ये फार मोठा उठाव झाला. आधी सभागृहामध्ये लक्षवेधीमध्ये पाहिली सिरियस होती, शासनाने मान्य केली. 4.5 कोटीची इमर्जन्सी योजना 15 दिवसात आपला ताडू म्हणून मान्य झाली. अधिवेशन संपून त्यामध्ये आलो, त्याला अधिकारी मिळाले, साहेब बरं झालं आम्ही किती दिवसात पडतो ऐकत नव्हते, पण तुम्ही आता आपण पाहायला जा. पाहायला चला म्हणून आम्ही पाहायला गेलो. त्या बाकीच्या पाहण्याचा भाग काही फार महत्वाचा नव्हता, पण त्या 2 गोष्टी अतिशय महत्वाच्या होत्या. ते असं म्हणाले की सालवणीच्या हत्तीडोहापासून तर मोर्शीच्या जॅकवेलपर्यंत ही जी बाळू नदी आहे, या बाळू नदीमध्ये 36 लाख रुपयाची नाली करायची. 36 लाख रुपयाची नाही, तुमच्या लक्षात नाही आला. त्या बाळू नदीमध्ये हत्तीडोहापासून तर मोर्शीच्या जॅकवेलपर्यंत नाली करायची आहे. मी म्हटलं का म्हणजे नाली कशाला करायची? तर ते म्हणाले म्हणजे नदीत नाली गंमत करून सांगत नाही. बरं म्हटलं पुढं ते म्हणाले नाली कशासाठी? आता आपला साधा समज दूध पाणी सोडून द्यायचं नाही. तर ते म्हणाले तसं नाही, नाली जर नाही केली तर नदी पाणी पिऊन घेते. मराठी वाङ्मयामध्ये एवढी मोठी भर आहे. म्हणजे नदीमध्ये नाली आपल्याला पाहिजे आणि नदी आपल्याला पाहिजे, पण नदीची नाली नाही लक्षात आलं. म्हणजे चांगल्या चांगल्या भाषेच्या पंडिताला प्रश्न पडेल का याची डेफिनेशन कशी करायची? नाली डिफाईन करणं सोपं आहे, नदी डिफाईन करणं आणखी सोपं आहे, पण नदीच्या नालीची डेफिनेशन करता करता चांगल्या चांगल्या साहित्यिकाला दिवस पुढे आणि नदी कसं आहे. हायकोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी मागणी आपण करणं नाही लक्षात आलं. आणि या मागणीवर त्यांनी असं सांगणं की आताच वित्त विभागाकडे पाठवला म्हणून. पण कोण तो वित्त विभागाचा शामराव? काय तुमचा रामराव? म्हणजे उच्च शिक्षण विभागाच्या रामरावनी वित्त विभागाच्या शामरावकडे फाईल पाठवली असं नाही. 5 मागण्या ह्या न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी अशा आहे. आणि मित्र एक गोष्ट सांगतो, ज्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने मार्चच्या बाबतीत निर्णय दिला, त्याच खंडपीठाने तुमच्या बाबतीत काय निर्णय दिला तो पहिल्या कालावर छापलेला आहे. तुमच्या बाबतीत निर्णय झालेला की यांची सर्व्हिस केव्हापासून धरायची, यांना हॅरियर्स केव्हापासून द्यायचे. हा प्रश्न आम्हाला याच्यामध्ये शिल्लक दिसतो. त्यांच्याशी बोला, चर्चा करा. कोर्टामध्ये की 24 तासात निर्णय होत नाही, ते पद्धती आहे कोर्टाची, पण कोर्टाने त्याला सांगितलं लक्षात. हे फार मोठं यश आहे तुमच्या मागण्यांच्या न्यायतेचे. कोर्टाने ज्या दिवशी मागण्या फेटाळून लावलं त्या दिवशी तुमच्या बाबतीत 10 निर्णय लांबोलीच्या पहिल्या पानावर टाकलेला आहे. आणि मग शेवटी प्रश्न एकच शिल्लक राहतो, हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन ही मागणी मान्य झाली की याने उठून जावं, ती मागणी मान्य झाली की त्याने उठून जावं, ती मागणी याच्यासाठी नाही, याच्यासाठी नाही. महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाची स्थापना झाली तेव्हापासून 1973-74 पासून तर आज 2013 पर्यंत या व्यवसायातले व्यावसायिक पडून आपल्या व्यावसायिक जीवनाची स्थिती उत्तम सुधारण्यासाठी आपल्याला स्पष्टपणे आणि ठामपणाने आंदोलन हे कशासाठी आहे सांगतो ते थोडा. तुम्हाला ज्या गोष्टी माहीत आहे त्या बाजूला ठेवा, त्याच्यापेक्षा फार मोठी गोष्ट ज्या आंदोलनामध्ये घडलं आहे, हुकुमशाहीमध्ये आणि राजेशाहीमध्ये कोणत्याही व्यावसायिकांची व्यावसायिक स्थिती ही त्या हुकुमशहाच्या आणि राजाच्या इच्छेनुसार ठरत असते. लोकशाही व्यवस्थेमध्ये कोणत्याही व्यावसायिकांची स्थिती ही सर्व व्यवसायात सारखी नसते. निरनिराळ्या व्यवसायामध्ये निरनिराळ्या व्यावसायिकांच्या व्यावसायिक स्थिती वेगवेगळ्या असतात. रिझर्व्ह बँकेमध्ये नोटा द्यायच आहे, सेंट्रल बँकेमध्ये नोटा द्यायच आहे, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेच्या लोकांची आणि रिझर्व्ह बँकेच्या व्यावसायिक सर्व्हिस कंडिशन ज्याला म्हणतो सेवा शर्ती सारख्या नाही. सेवा शर्तीमधले फरक हे त्या त्या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या व्यावसायिकाच्या संघटना किती मजबूत आहेत याच्या फरका इतक्या असतात हे लक्षात ठेवा.
हे जे फरक आहे हे आपोआप येत आहे, आभाळातून पडत आहे. ते काही ईश्वराने आपल्याला भेट पाठवली अशी अशी स्थिती नसते. ईश्वर त्याच्या मागे या आधारे होतो की संघटना म्हणून आपण जे काम करतो त्याला आलेलं ते यश असते, त्याला आलेलं ते यश असते. आणि सर्वांच्या सेवाशक्ती सारख्या नसतात, त्यांच्या सेवाशक्तीमध्ये फरक असतात आणि हे फरक त्या त्या संघटनेच्या शक्तीच्या फरकामध्ये असतात. 1973 पासून तर 2013 पर्यंतच्या काळामध्ये प्राध्यापक म्हणून, महाविद्यालय आणि विद्यापीठीय शिक्षक म्हणून आपली जी व्यावसायिक स्थिती ज्या स्थितीला गेलेली आहे ती त्याच्यापेक्षा वर न्यायची नाही. वर नेता आली तरी तिच्या तिथे ठेवायची. खालच्या घसरणीला लागायचा याचा निर्णय तुम्हाला करायचा आहे आणि तो निर्णय ठामपणाने तुम्ही संघटनेच्या बाजूने करायचा. आज घसरला सावरता येणार नाही असं नाही, पण 5-15-20 वर्ष लागतील. 5-15-20 वर्ष लागतील. 500 कोटीची तरतूद आज त्यांनी केलेली आहे. लेखी आश्वासन घेऊन मागे आला तर उरलेले 1000 कोटी रुपये 15 दिवसात मिळतील, महिन्यात मिळतील, 2 महिन्यात मिळतील, 3 महिन्यात मिळतील, पण ते लेखी नियुक्तीला तर मिळते. आणि नुसतं टीव्हीवरची पट्टी पाहून घराकडे पट्टी जर गेली, आपण जर घराकडे गेलो तर पुढच्या वर्ष 2 वर्ष नुसतं भीक मागण्याचं काम फक्त शिल्लक राहील. कावा आमचं ते कुठे आहे म्हणून ते तुम्ही कोण कसं ते काय मित्र हो. 1500 कोटीच्या बाबतीत परिस्थिती जी आहे, नेट सेटच्या बाबतीत सुद्धा तीच परिस्थिती आहे. त्यांना चुका लक्षात आलेल्या नाही अशातला भाग राहील. आणि मग आपल्या असं लक्षात येईल की आज नाही उद्या ती चर्चा करतील. चर्चा केल्याशिवाय त्याला पर्याय आहे असं मला वाटतंय. आता राहिले शेवटचा उल्लेख करून टाकतो आणि मी माझं भाषण संपवतो. ह्या ज्या बातम्या आणि पट्ट्या येतात इथे 1973 पासून ह्या आंदोलन जवळून पाहिजे निदान 2 लोक आहेतच. प्रभूजी आहेत, डॉक्टर सातपुते आहेत, रमेशसुद्धा आहेत. 73 पासूनच्या आंदोलनामध्ये फुटफाटीच्या जेवढ्या बातम्या येत होत्या त्या मानानं आजच्या काहीच नाही. तुला सांगतो सारी पट्ट्यांची टोटल त्या खऱ्या मालूच्या खऱ्याला इथे जोडा. आता तुमच्या अध्यक्षांनी सांगितलं, डॉक्टर रघुवंशी यांनी सांगितलं की आता त्यांनी केसरी, आता केसरी एकदा बुक केल्यानंतर त्यांनी ते दिलं देऊ, पण त्याचा अर्थ तो नाही लक्षात. म्हणजे 30 तारखेला त्यांनी निवडून दिलं कारण त्याला केसरी 24 लोकांचं एकत्र केलं. त्याला तरी काय माहिती सप्टेंबर पासून सुरू झालेलं मे महिन्याला तरी संपणारच नाही याची काय माहिती असते का म्हटलं. कॉन्ट्रीब्युटरी आहेत का नाही असं नाही, पण काल परवाच्या साऱ्या पट्ट्यांची टोटल केली तरी ती 2-3 हजाराच्या वर होत नाही. आणि 40,000 2-3 हजार लोक हे जिकडे तिकडे पाहत अंतर गेले तरी अरे शेवटी नियतीचा भाग असतो की कामाची प्रसन्नता या नावाचा काही विषय असतो का नाही हे त्याला कळत नाही. हे त्याला कळत नाही ते राज्य चालवत आहे. अरे व्हॅल्युएशन असं होत असते काय इकडे पाहिजे तिकडे पाहिजे. आणि हे 40,000 2-3 हजार हिर सोडू नका. हिमतीनं आणि मजबूतपणानं राहा. हिमतीनं आणि मजबूतपणानं राहा. मी तुम्हाला सांगितलं तुमच्यावर ऍक्शन शेवटी कोण घेणार आहे? विद्यापीठ घेणार आहे की ज्या विद्यापीठाने तुम्हाला 2 वर्षानंतर कन्फर्म केलेला आहे. आणि जे विद्यापीठ तुम्हाला विद्यापीठाची परवानगी घेतल्याशिवाय काढण्याची परवानगी देत नाही आणि परवानगी देण्याचं कारण दाखवताना त्याला दिवस आणि रात्र खर्च केला तरी कारण सापडणार नाही. आणि शेवटी ते विद्यापीठ असं म्हणत आहे का कारण काय कारण आहे असं जर म्हटलं तर विद्यापीठ म्हणत काही कारण नाही हे निराकरण. काय शेवटी त्या विद्यापीठाने आणि विद्यापीठाने नाही समजा शासनाने ऍक्शन घेतली असती, समजा शासनाने ऍक्शन घेतली असती तरी त्या ऍक्शन मध्ये काही कायद्याचा थोडा तरी अंश राहील. शो कॉज नोटीस तर द्यावीच लागेल ना. जी काही ऍक्शन घ्याल ती घेताना ते शो कॉज तुम्ही काय द्याल ते असेच सुप्रीम कोर्टाला पण आम्हाला पळायचा अधिकार नाही काय. असेच 94चा निर्णय, असेल परिच्छेद 21, असेल परिच्छेद 24, पण आम्ही तो मोडू, आम्ही सरकार आहोत असं ते लिहून द्यावं लागेल. असं ते लिहून देणं कोणालाही सोपं असतं. आणि त्यामुळे ऍक्शनची भीती मनामधून काढून टाक. ऍक्शनची भीती खरं म्हणजे महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने ठराव केला होता की तुम्ही
मेस्पा काय दाखवता आणि दिसा पाहिजे संघटना आहोत. आमच्या जन्माच्या वेळेला आम्हाला दिसाचं दर्शन झालं, त्यामुळे मरताना मेस्पाला भेटण्याची गरज नाही. अरे भीती भीती कोणाला दाखवता तुम्ही? भीती महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये काम करणाऱ्या आणि ती भीती दाखवणारा बॅकग्राऊंड काय आहे? काय बॅकग्राऊंड आहे? अलाहाबाद हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे की वन्स यू ऍक्सेप्ट द स्कीम ऑफ द UGC तुम्हाला नाही पळता येणार. पुढे छापून निर्णय वाटलेला आहे. 6वा लागू करताना विचार करायला पाहिजे होता लागू करायचा. एकदा लागू केल्यानंतर केंद्राच्या आणि दुसरी गोष्ट अशी आहे, देणारे ते आहे ना हो, नाही वटी ते घालतील. तुम्ही आपला पदर पासून समोर उभे आहात आणि पदर जिंकून घरी नंतर जरा आपला पदर सांभाळा. काय मला कळत नाही, पैसे ते दिला 80% थकबाकीचे 1500 कोटी रुपये दिलेले आम्ही हे घालते. अनेक ठिकाणी चोऱ्या झाल्या यापूर्वी, अनेक राज्यात व्यापाराच्या तसं झालं नाही की 80% नेले कुठं गेले 50 लागलं. म्हणून त्यांनी याला फरक केलं की 80% देतो काय फॉर्म ऑफ रिएम्बर्समेंट. केंद्राच्या 2 मंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं. मी जाहीरपणे त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो, कारण यांचा भरोसा नव्हता केंद्रावर. आपल्याला देखील युक्त नाही झाली, आपल्याला देखील युक्त नाही छापलेला आहे की यांच्याकडून डेटा आणि रिएम्बर्समेंट दिल्यानंतर पहिल्यांदा पेमेंट करा म्हणतात आणि मग 2-3 हप्त्यामध्ये रिएम्बर्समेंट करू असं म्हणतात. हे 2-3 हप्ते किती मुदतीत देतील हे काही स्पष्ट करण्यात आलं नाही असं देखील दिलं. तोंडी बोलताना असं बोलते की त्याची परिस्थिती काही बरोबर नाही, त्याच्यामुळे 5-10 वर्षे लागू शकतात तोंडी. पण देखील जे आहे त्यामुळे केंद्राच्या 2 मंत्र्यांनी उघडपणाने पत्रक काढलं महाराष्ट्र सदनातून आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये घेऊन सांगितलं की तुम्ही द्या आणि पैसे द्यायला तयार आहोत. 1 महिना हे होऊन त्यांची तयारी झालेली नाही. तेव्हा मित्र हो, ठामपणाने उभं राहा आणि ते यश मिळवण्यामध्ये सहभागी व्हा. गेल्या 20, 25, 30 वर्षामध्ये तुमची जी व्यावसायिक स्थिती मजबूत झालेली आहे त्या मजबूतीचा हिल्ला हा घसरून कामा नये. तुम्ही पेशन्स खूप दाखवलेला आहे. 17 लाख लोकांना 1 रुपयाची मदत करत असताना सारे आयडियाज मिळून गेलेले आहेत. तुमच्यामध्ये जे लोक रिटायर झाले त्यांना सुद्धा 1 रुपयाची मदत कोणाची मिळत असताना सारे आयडियाज मिळून गेलेले आहेत. तुम्ही इतके दिवस दम झाला, हा पेशन्स आहे. पेशन्स हा कधी वाया जात नाही आणि म्हणून आज तुम्ही पहा, तुलनेने वृत्तपत्र गेल्या वेळेला जेवढी तुमच्या विरोधात होती तेवढी आज नाही. आता खटपिठन चालू थोडंफार चालत असते आणि मग त्या बाबतीत तुम्ही पेशन्स दाखवला. नेट सेटच्या बाबतीत सुद्धा तुम्ही मोठा पेशन्स दाखवलेला आहे. ही लढाई अंतिम टप्प्यामध्ये आहे. मनामध्ये अभद्र विचार येऊ देऊ नका. ज्यांच्या मनामध्ये विचार आले असतील त्यांना जाऊन तुम्ही समजावून सांगा. शांततेने त्यांच्या बैठका घ्या, त्यांना हे समजावून सांगा की अरे तुम्ही हे काय करता. परवा मी मुंबईच्या संस्थेमध्ये बोललो की रयत शिक्षण संस्थेमधल्या काही लोकांनी असा निर्णय घेतलेला आहे की आता उद्यापासून इकडून तिकडे जायचं. तिथे म्हणालो की महात्मा ज्योतिबा फुले, सर्वोच्च बाळासाहेब पाटील, बाळासाहेब आंबेडकर, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी तुम्हाला काय शिकवलं? यांनी तुम्हाला शिकवलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. नाही लक्षात. आणि हा संघर्ष करता करता एक दिवस शेपूट लंपून अरे सांगा ना हात काय चुकलायचं. जाता तर ठामपणाने सभा घेऊन सांगा किंवा हे आयडियास तुमचं काही बरोबर नाही, हे आयडियास पाहिजे नाही सांगा. काय ते चूक वगैरे सांगायचं काही नाही, सोपं आहे. कोणीतरी बोलावलं दुसऱ्या दिवशी आपले लोक गेले आपल्यालाही सांगायचे नाही. लक्षात आलं तुला की पहिल्या दिवशी तिकडे सांगायचं, दुसऱ्या दिवशी इकडे सांगायचं. सेंटरवर जायची सोय दिसत नाही म्हणून सेंटरवर गेले तर ती सोय का भांडण करण्यात कोणाशी करू नका. पण प्रेमाने केंद्रावर बसून समजावून सांगा की अरे 2-4 दिवस तर दम झाला
खुर्च्यावर दम धरा आणि असं दम सोडून चालत नाही. संख्या मित्र हो फार कमी आहे, घाबरण्यासारखी संख्या नाही. 40,000 बांधल्यामध्ये साऱ्या पट्ट्यांची टोटल गेली. इकडची पट्टी तिकडची पट्टी साऱ्या पट्टी काय आहे, वेगवेगळी कारण आहेत. डॉक्टर ओशी यांनी एक कारण सांगितलं, बाकीची मला माहिती आहे. हजू कुठे तो काही मुद्दा आहे. 10% लोकांचं कौतुक करण्यासाठी 90% लोकांचा किती वेळ घ्यायचा. चिंता करू अजिबात चिंता करू नका. तुमचं म्हणणं योग्य आहे, तुमचं म्हणणं न्याय्य आहे. सर्वोच्च न्यायालयाला तुमच्या म्हणण्याला पाठिंबा आहे. हायकोर्टाचे अनेक निर्णय तुमच्या पाठीशी आहे. अलाहाबाद हायकोर्टाने निर्णय जोपर्यंत कोणतेही हायकोर्ट रद्द करत नाही तोपर्यंत या देशातल्या प्रत्येक शासनाला त्याची अंमलबजावणी करणं भाग आहे. हे त्यांना हळूहळू कळून राहिलं, हे त्यांना हळूहळू कळून राहिलेलं आहे. आणि म्हणून मनापासून धन्यवाद देतो की एवढ्या उदाहरणामध्ये सुद्धा तुम्ही हजर राहिला. आज या सभेला आपण हजर राहिला. गावगाव जाऊन सर्वांना समजावून सांगा, स्वस्थ बसू नका, शांत बसू नका. या उतारावरून जर एकदा तुम्ही घसरलात तर प्रत्येक टप्प्यावर फक्त भीक मागणं एवढंच काम शिल्लक राहील. आमचं ते एसपीद्वारे करतो म्हणाला तुम्ही, आमचं पीएचडी वाले केव्हा करता नाही. काय झालं का 6 मार्चच्या निर्णयाने आमचं इच्छू गेलं. ही स्थिती अभिमानानं जगण्याची जी स्थिती आपली आहे ती आपण कायम ठेवू. आणि मला 100% खात्री आहे की संघटना म्हणून ठामपणाने आपण आपल्या जागेवर उभं राहू आणि हे यश मिळवू. जय हिंद, जय. धन्यवाद विठी भाऊ. विठी भाऊंनी सांगितलं की आंदोलन म्हणजे लग्न सोहळा नव्हे. ही खरी गोष्ट आहे. लग्न सोहळ्यामध्ये जाऊन आपण पोटभर जेवावं आणि ढेकर द्यावी आणि आपल्या सवंगड्यांनी उपाशी झोपावं अशा या विषयाचे प्राध्यापक या विभागामध्ये निश्चितच नाहीत. आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येने हे सगळे प्राध्यापक हजर झालेले आहेत. मी आपला अधिक वेळ घेत नाही आणि आजच्या या कार्यक्रमाच्या